अथ विंशोऽध्यायः 20 श्रीशुक उवाच पूरोर्वंशं प्रवक्ष्यामि यत्र जातोऽसि भारत यत्र राजर्षयो वंश्या ब्रह्मवंशाश्च जज्ञिरे. शुकाचार्य म्हणाले, परीक्षित राजा, तू ज्या वंशामध्ये जन्माला आलास तो पुरुचा वंश तुला सांगतो. या वंशामध्ये पुष्कळ राजर्षी झाले आणि ब्रह्मर्षी झाले. ब्राह्मण वर्णामध्ये जे ऋषी होतात त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात. क्षत्रियामध्ये जे ऋषी झाले त्यांना राजर्षी म्हणतात. जनक राजर्षी होते, वशिष्ठ ब्रह्मर्षी होते. देवलोकामध्ये जे आहेत ते देवर्षी, नारद देवर्षी आहेत. आणि महान व्यासासारखे जे आहेत ते महर्षी. पण हे शब्द अतिशय स्वस्त झालेत आता. नाही त्या भ्रष्ट माणसाला, चारित्र्यहीन माणसाला महर्षी, सहकार महर्षी, नालायक माणसाला फार मोठे शब्द वापरले मी त्या शब्दाचं महत्त्व कमी होतं. कळलं का? महात्मा सुद्धा विदुर आहे फक्त. मोठमोठे संत पूर्वीच्या काळी होऊन गेले ते महात्मा. राजकारणात महात्मा असू शकत नाही कोणी, कारण राजकारण हे वेश्येसारखं आहे म्हटले. त्यात पतिव्रता असेल कशी? पुरु ययातीचा पुत्र, त्याचा मुलगा जन्मेजय, त्याचा प्रचन्वान, त्याचा प्रवीर, त्याचा नमस्यू, त्याचा चारुपद, पुढे सुद्यू, बहुगव, संयाती, अहंयाती, रौद्राश्व, त्यानंतर घृताची अप्सरेपासून रौद्राश्वाला कर्तेयू, कुक्षेयू, स्थंडिलेयू, कृतेयू, जलेयू, संततेयू, धर्मेयू, सत्तेयू, वृतेयू आणि सगळ्यात लहान वनेयू असे 10 पुत्र झाले. ऋतेयूचा पुत्र रंतिभार, त्याला सुमती, ध्रुव आणि अप्रतिरथ असे 3 पुत्र झाले. अप्रतिरथाच्या पुत्राचे नाव कण्व, त्याचा मेधातिथी, प्रस्कण्व हे ब्राह्मण झाले. त्या काळामध्ये वर्ण कर्मावरून ठरत होता. कळलं? सुमतीचा पुत्र रैभ्य आणि रैभ्याचा पुत्र दुष्यंत. हा दुष्यंत शिकारी करता अरण्यामध्ये गेला. तिथे तहान लागली म्हणून कण्वऋषीच्या आश्रमामध्ये गेला आणि देवमायेप्रमाणे सुंदर अशी एक स्त्री पाहिली. लक्ष्मीप्रमाणे असलेली, आपल्या अंगकांतीने आश्रमाला शोभवित होती. तिला पाहिल्यावर दुष्यंत मोहित झाला आणि मधुरवाणीनं स्मित करीत त्यांनी विचारलं की, कमलदलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या देवी, तू कोण आहेस? कुणाची कन्या आहेस? या निर्जन वनामध्ये कशासाठी राहतेस? तू नक्कीच क्षत्रिय कन्या असली पाहिजेस. कारण बघा, कारण पुरुवंशीयाचे चित्त कधी अधर्माकडे जात नाही. माझं मन ज्या अर्थी तुझ्यावर मोहित झालंय ते अधर्माने जाणार नाही. तू क्षत्रियच असली पाहिजेस. शकुंतला म्हणाली, बरोबर आहे, मी विश्वामित्राची कन्या आहे. मेनकेच्या पोटी जन्माला आले. तिने मला वनामध्ये सोडून दिलं आणि कण्वऋषीने माझं संगोपन केलं. आपण इथे बसावे, आदरातिथ्य स्वीकारावे, आश्रमात जे अन्न आहे त्याचं भोजन करावं. दुष्यंत म्हणाला, तुझं बोलणं आणि तुझं वागणं योग्यच आहे.
कारण राजकन्या स्वतःच आपला योग्य असा पती निवडते, तूही निवड. म्हणून दोघांनी गांधर्व विवाह केला. मनुस्मृतीमध्ये विवाहाचे 8 प्रकार आहेत. त्यातला गांधर्व विधी म्हणजे आजचं लव्ह मॅरेज. आणि त्या रात्री दुष्यंत तिथेच राहिला. सकाळी आपल्या राजधानीकडे निघून गेला. शकुंतलेला दिवस गेले आणि मुलगा झाला, तो भरत. तो लहानपणी सिंहांना बळजबरीने बांधून त्यांच्याशी खेळत होता. भगवंताचा अंशांश अवतार होता. त्या मुलाला घेऊन शकुंतला पतीकडे गेली. सुरुवातीला हा मुलगा माझा नाही म्हणून दुष्यंताने स्वीकार केला नाही. पण आकाशवाणी झाली की दुष्यंता, शकुंतलेचा त्याग करू नकोस, भरत तुझाच पुत्र आहे. वंशाची वृद्धी करणारा पुत्र पित्याला नरकापासून वाचवतो. हा तुझ्यापासून झालेला मुलगा आहे. दुष्यंतानंतर तो गादीवर आला, चक्रवर्ती सम्राट झाला. त्याच्या उजव्या हातावर चक्राचं चिन्ह होतं, पायावर कमलपुष्पाचं चिन्ह होतं. त्याला महाभिषेक विधीने राजाधिराज पदावर बसवलं. त्याने दीर्घतमा ऋषीला पुरोहित म्हणून नेमलं. गंगा तीरावर 55 आणि यमुना तीरावर 78 अश्वमेध यज्ञ केले. अपरंपार असं दानधर्म केला. 1000 ब्राह्मणांना प्रत्येकी एक बद्व गायी दिल्या. एक बद्व म्हणजे 13,084 इतक्या गायी दिल्या. 133 यज्ञ करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आत्मज्ञान प्राप्त केलं. यज्ञामध्ये मशनार नावाचे एक कर्म असते. त्यामध्ये सोन्यानी विभूषित पांढऱ्या दाताचे काळ्या रंगाचे 14 लाख हत्ती दान केले. भरताने जे कर्म केलं तसं यापूर्वी कोणीही केलं नव्हतं आणि कोणी करू शकणार नाही. त्यांनी रानटी टोळ्यांचा बंदोबस्त केला. किरात, हूण, यवन, अंध्र, कंक, खश, शक्र, म्लेंछ यांना मारून टाकलं. असुरांनी देवावर विजय मिळवला आणि ते रसातळामध्ये राहू लागले. त्यांनी देवांगनांना रसातळामध्ये नेऊन बंदी केलं. भरताने त्यांना सोडून आणलं. 27,000 वर्ष त्यांनी सर्व दिशांचं एकछत्री राज्य केलं. सम्राट भरताजवळ लोकपालाचं ऐश्वर्य होतं, सार्वभौम संपत्ती होती, अखंड साम्राज्य होतं. तरी हे सगळं मिथ्या आहे असं मानून तो संसारातून निवृत्त झाला. विदर्भ राजाच्या 3 कन्या त्याच्या आवडत्या पत्नी होत्या. भरत सहज म्हणाला, तुमचे पुत्र मला अनुरूप नाहीत. एवढ्या वाक्याने त्यांच्या पत्नी घाबरल्या आणि त्यांनी आपल्या मुलांना मारून टाकलं. भरताचा वंश खंडित होऊ नये म्हणून संतानप्राप्तीसाठी मृत्स्तोम नावाचा यज्ञ केला आणि यज्ञामध्ये त्यांना भरद्वाज नावाचा पुत्र दिला. एकदा बृहस्पतीने आपला भाऊ उतथ्य याच्या गर्भवती पत्नीशी सहवास करण्याची इच्छा केली. गर्भामध्ये दीर्घतमा हा बालक होता. त्याने विरोध केला. तेव्हा बृहस्पतीने त्याला शाप दिला की तू आंधळा हो. आता आपला पती आपला त्याग करील असे वाटून उतथ्याच्या पत्नीनं मुलाचा त्याग करावा असं ठरवलं आणि गर्भामध्ये असलेल्या शिशूच्या नावाची व्युत्पत्ती करतेवेळी असं म्हटलं. बृहस्पती म्हणाले, हे मूर्ख स्त्रिये,
हा माझा औरस आणि माझ्या भावाचा क्षेत्रज अशा प्रकारे दोघाचा पुत्र आहे, याचं तू भरणपोषण कर. तर ती म्हणाली, बृहस्पती हा माझ्या पतीचा नव्हे तर आपल्या दोघांचा पुत्र आहे, आपणच याचं भरणपोषण करावं. अशा प्रकारे आपसामध्ये वाद करीत माता पिता दोघेही त्याला सोडून निघून गेले. त्याला भरद्वाज असं नाव पडलं. त्यानंतर देवानी त्याच्या नावाची व्युत्पत्ती करू नये की शब्द वितथ्य म्हणजे दोघाचा, ती ममता असे समजले की माझा हा पुत्र वितथ म्हणजे अन्यायाने उत्पन्न झालेला आहे, म्हणून त्या बालकाला सोडून दिलं. मरुद्गणांनी त्याचं पालनपोषण केलं. हाच वितथ भरद्वाज भरताचा दत्तक पुत्र झाला. शुकाचार्य म्हणतात, वितथाचा मुलगा मन्यू, मन्यूला बृहत्क्षत्र, जय, महावीर्य, नर, गर्ग असे 5 पुत्र झाले. नराचा पुत्र संकृती, परीक्षिता, गुरु आणि रंतिदेव असे संकृतीचे 2 पुत्र होते. त्यामध्ये रंतिदेवाचे निर्मल यश इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये गातात. हा राजा रंतिदेव काहीही न करता दैवयोगाने जे प्राप्त होईल त्याच्यावर उदरनिर्वाह करत होता. हळूहळू त्याची पुंजी कमी होत गेली. उपाशी राहून सुद्धा मिळेल ते लोकांना दान करत होता. दारिद्र्य अवस्थेमध्ये आला. एकदा 48 दिवस असे गेले की त्याला पाणी सुद्धा प्यायला मिळाले नाही. 49व्या दिवशी सकाळी थोडंसं तूप, खीर, हलवा आणि पाणी मिळालं. ते कुटुंब तहान आणि भुकेनं व्याकुळ होऊन कापत होतं. त्यांनी भोजन करण्याची तयारी केली तेव्हा एक ब्राह्मण अतिथी आला. रंतिदेव सर्वांमध्येच भगवंताचं दर्शन करीत होता. तेव्हा आपल्या अन्नातील पुरेसं भोजन त्या ब्राह्मणाला दिलं. ब्राह्मण निघून गेला. तेव्हा उरलेलं अन्न वाटून घेऊन भोजनाची तयारी केली. दुसरा शूद्र अतिथी आला. भगवंताचं स्मरण करत रंतिदेवानी उरलेल्या अन्नातील काही भाग अतिथीला खाऊ घातला. शूद्र अतिथी निघून गेल्यावर कुत्र्यांना घेऊन अजून एक अतिथी आला. तो म्हणाला, राजा, मी आणि माझेही कुत्रे भुकेलेले आहेत, आम्हाला काहीतरी खायला दे. शिल्लक राहिलेलं सगळं अन्न त्याला देऊन टाकलं आणि कुत्र्याला आणि त्या चांडाळाला ईश्वर मानून नमस्कार केला. आता फक्त पाणीच उरलं होतं, ते सुद्धा एकाच माणसाला पुरण्या इतकं. ते आपसामध्ये वाटून घेऊन पिणार इतक्यात एक चांडाळ आला. मी चांडाळ आहे, मला तहान लागली आहे, मला पाणी दे. जी उच्चारताना त्याला अतिशय कष्ट होत होते अशी त्या चांडाळाची वाणी ऐकून रंतिदेवाचं हृदय द्रवलं आणि त्यांनी ते पाणी त्याला देऊन टाकलं आणि अमृतमय शब्द बोलला. नकामयेहं गतिमीश्वरात् पराम अष्टरधियुक्ताम् अपुनर्भवं वा आर्तिं प्रपद्येऽखिल देहभाजाम् अंतस्थितो येन भवन्त्य दुःखाः. भागवतातले जी काही सोन्याच्या अक्षरात लिहिण्यासाठी श्लोक आहेत ना, त्यातला हा एक आहे. तो म्हणाला, मला अष्टमहासिद्धी, परमगती, मोक्ष कशाचीही इच्छा नाही. मी एवढीच इच्छा करतो की सगळ्या प्राण्यांच्या हृदयामध्ये राहून सगळ्याचं दुःख मीच सहन करावं आणि देवाने त्यांना सुख द्यावं. म्हणजे सगळ्या जगाचं दुःख मला दे आणि प्राण्यांना सुखी कर, अशी रंतिदेवाची प्रार्थना आहे. हा दीन प्राणी पाणी प्याल्याने जिवंत राहणार असल्यामुळे
मी त्याला पाणी दिलेलं आहे. रंतिदेव जरी पाण्यावाचून तडफडत होता तरी त्याचं हृदय दयेनं भरलेलं असल्यामुळे ते पाणी चांडाळाला दिलं. वास्तविक हे सगळी माया होती. रंतिदेवाची परीक्षा पाहण्याकरता भगवंतानी ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश हे तिघेजण 3 अतिथीच्या रूपाने आले होते. ते प्रगट झाले. रंतिदेवानी त्यांच्या चरणाला नमस्कार केला. तो अनासक्त होता, निस्पृह होता. भक्तिभावाने भगवंतामध्ये आपलं मन त्यांनी तन्मय केलं होतं. त्याला कोणत्याच वस्तूची इच्छा नव्हती. पूर्णपणे त्यांनी आपलं मन भगवंताकडे लावलं होतं. मायेला त्यांनी जिंकलं होतं. रंतिदेवाच्या बरोबर राहणारे सुद्धा योगी झाले. पुढे दुसरा मुलगा गर्ग याच्यापासून शिनी, पुढे गार्ग्य जरी क्षत्रिय होता तरी त्याच्यापासून ब्राह्मण वंश चालला. महावीर्याचा पुत्र द्वितक्षय होता. त्याचे त्रय्यारुणी, कवी, पुष्करारुणी असे 3 पुत्र होते. ते तिघे ब्राह्मण झाले. जो बृहत्क्षत्र होता त्याचा पुत्र हस्ती, यांनी हस्तिनापूर वसवलं. हस्तीचे अजमीड, द्विमीड आणि पुरुमीड असे 3 पुत्र होते. अजमीडाच्या पुत्रापैकी प्रियभेद इत्यादी ब्राह्मण झाले. अजमीडाच्या एका पुत्राचं नाव बृहदिशू होतं. त्याचा पुत्र बृहद्धनु, बृहद्धनुचा बृहत्काय आणि बृहत्कायाचा जयद्रथ. जयद्रथाचा पुत्र विशद, पुढे सेनजित, रुचिराश्व, दृढहनु, काश्य, वत्स असे 4 पुत्र झाले त्याला. रुचिराश्वाचा पुत्र पाराचा पृथुसेन. दुसऱ्या पुत्राचं नाव नीप, त्याचे 100 पुत्र होते. या नीपाने शुक यांची कन्या कृत्वी हिच्याशी विवाह केला. हा शुक वेगळा बरं का, शुकाचार्य नव्हेत. तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला. तो योगी होता. त्याला विश्वक्सेन झाला. विश्वक्सेनाने जैगीषव्याच्या उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली. विश्वक्सेनाचा पुत्र उदवक्स्वनाचा भल्लाद, नंतर द्विमीडाचा पुत्र यवीनर, त्याचा कृतिमान, सत्यधृती, दृढनेमी, सुपार्श्व, सुमती, सन्नतिमान, कृती. त्याने हिरण्यनाभापासून योगविद्या धारण केली. प्राच्यसाम नावाच्या ऋचांच्या 6 संहिता रचल्या. कृतीचा पुत्र नीप, नीपाचा उग्रायुध, उग्रायुधाचा क्षेम्य, क्षेम्याचा सुवीर, सुवीराचा पुत्र रिपुंजय, रिपुंजयाचा बहुरथ, नंतर द्विमीडाचा पुत्र पुरुमीढ. त्याला संतान झालं नाही. अजमीडाला दुसऱ्या पत्नीपासून, नलिनीपासून नील झाला. त्याचा पुत्र शांती, पुढे सुशांती, पुरुज, अर्क, भर्म्याश्व, मुद्गल, यवीनर, बृहदिशू, कांपिल्य, संजय असे भर्म्याश्वाला 5 पुत्र होते. भर्म्याश्व म्हणाला की हे माझे 5 पुत्र 5 देशाचं शासन करायला समर्थ आहेत, म्हणून ते पंचाल नावाने प्रसिद्ध झाले. पुढे द्रौपदीचे वडील त्या पंचाल देशाची राजी झाली. यांच्यापैकी मुद्गलापासून मौद्गल्य नावाचं ब्राह्मण गोत्र सुरू झालं. भ्रम्याश्वाचा पुत्र मुद्गल याला जुळं झालं. पुत्राचं नाव दिवोदास आणि कन्येचं नाव अहल्या होतं. या अहल्येचा विवाह गौतमाशी झाला. शब्द अहिल्या नाही बरं का, मराठीमध्ये आपण अहिल्या म्हणतो, अहिल्या नाही, अहल्या मूळ शब्द. गौतमाचा पुत्र शतानंद,
शतानंदाचा सत्यधृती तो धनुर्विद्येमध्ये निपुण होता. सत्यधृतीचा पुत्र शरद्वान उर्वशीला पाहताच त्याचं वीर्यस्खलन झालं. त्यापासून एक पुत्र आणि एक कन्या यांचा जन्म झाला. जी कन्या होती तिचं नाव कृपी आणि मुलगा होता त्याचं नाव कृपाचार्य. ही कृपी पुढे द्रोणाचार्याची पत्नी झाली. शुकाचार्य म्हणतात, अरे दिवोदासाचा पुत्र मित्रयुव होता. त्याला च्यवन, सुदास, सहदेव, सोमक असे 4 पुत्र होते. सोमकाला 100 पुत्र होते. त्यापैकी सर्वात थोरला जंतू, सर्वात लहान पृषत, पृषताचा पुत्र द्रुपद आणि द्रुपदाला द्रौपदी नावाची कन्या आणि धृष्टद्युम्न वगैरे पुत्र झाले. धृष्टद्युम्नाचा पुत्र धृष्टकेतू. ब्रह्माश्वाच्या वंशामध्ये उत्पन्न झालेले राजे पांचाल राजे म्हणविले जातात. अजमेळाचा दुसरा पुत्र ऋक्ष नावाचा होता. त्याचा मुलगा संवर्ण. त्याचा संवर्णाचा विवाह सूर्याची कन्या तपती हिच्यापाशी झाला. हिच्याबरोबर तिच्यापासून कुरु नावाचा मुलगा झाला. कुरुचे परीक्षित, सुधन्वा, जन्नू आणि निषिधाश्व असे 4 पुत्र होते. सुधन्वाला सुहोत्र, पुढे च्यवन, कृती, उपचरी वसू, उपरिचर वसू, उपरिचर वसूला बृहद्रथ इत्यादी अनेक पुत्र झाले. बृहद्रथाचा पुत्र कुशापुर, त्याचा ऋषभ, सत्यहित, पुष्पवान आणि पुष्पवानाचा मुलगा जहू नावाचा होता. बृहद्रथाला दुसऱ्या पत्नीपासून जो मुलगा झाला तो त्याचे शरीराचे 2 तुकडे होते म्हणून त्याला फेकून दिला. जरा नावाच्या राक्षसीने ते जोडले. त्या जोडलेल्या बालकाचं नाव होतं जरासंध. जरासंधाचा पुत्र सहदेव, त्याचा सोमापी, सोमापीचा श्रुतश्रवा, कुरुचा ज्येष्ठ पुत्र परीक्षित, यालाही काही संतान झालं नाही. हा परीक्षित वेगळा. जन्नूचा पुत्र सुरथ, सुरथाचा विदुरथ, विदुरथाचा सार्वभौम, त्याचा जयसेन, त्याचा राधिक आणि त्याचा आयुत. आयुताला क्रोधन, पुढे देवातिथी, क्रश्य, दिलीप आणि प्रतीप. प्रतीपाला देवापी, शंतनू आणि बाल्लिक असे 3 पुत्र झाले. देवापी पित्याचं राज्य सोडून अरण्यामध्ये निघून गेला. तो संन्यासीत होता म्हणून लहान भाऊ शंतनू राजा झाला. शंतनूचं नाव पूर्वजन्मातलं नाव महाभीष्य असं होतं. शंतनू म्हणजे ज्याच्या तनूला, शरीराला तो हात लावत होता त्याचा ताप उतरत होता, शांत होत होता. तो तरुण होऊन पूर्वीसारखा त्याला आनंद मिळत होता म्हणून त्याचं नाव शंतनू पडलं. त्याच्या राज्यामध्ये 12 वर्षे इंद्राने पाऊस पडला नाही. त्याने ब्राह्मणाला विचारलं असं का झालं. ते म्हणले थोरल्या भावाचं राज्य तू घेतलंस, राज्यावर अधिकार देवापीचा आहे म्हणून तू देवापीला बोलावून आण. मग तो देवापूला त्याच्याकडे गेला, राज्य स्वीकारण्याची विनंती केली पण तो नाही म्हणाला. मग त्याला सांगितलं वेदाची निंदा कर म्हणजे राजा व्हायला तू अपात्र होशील. म्हणून त्याच्याकडून अपात्रता करवून घेतली आणि मग शंतनूने राज्याभिषेक केला आणि पाऊस पडला. देवापी अजूनही कलापग्रामामध्ये तपश्चर्या करत आहे. हे कलापग्राम बद्रीनाथाला जाताना आहे. कलियुगामध्ये चंद्रवंशाचा नाश होईल. त्या सत्ययुगाच्या प्रारंभी हा देवापी पुन्हा मानवी वंशाची स्थापना करेल.
शंतनूचा लहान भाऊ बाल्लिक याला सोमदत्त नावाचा मुलगा झाला. सोमदत्ताला भूरी, भूरिश्रवा, शल असे 3 पुत्र झाले. शंतनूला गंगेपासून भीष्म नावाचा पुत्र झाला. तो भगवंताचा भक्त आणि परमज्ञानी होता. वीरांचा अग्रगण्य नेता होता. त्यांनी परशुरामापासून अस्त्रविद्या घेतली आणि परशुरामाला आपल्या पराक्रमाने संतुष्ट केलं. शंतनूला दाशराजाची कन्या सत्यवती हिच्यापासून 2 पुत्र झाले, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगदाला गंधर्वांनी मारलं. विचित्रवीर्य हा रोगी होता. त्याचा काही विवाह होईना, म्हणून भीष्मानी त्याला स्त्रिया जिंकून आणल्या युद्धामध्ये, अंबा, अंबालिका आणि अंबिका. त्यापैकी अंबा म्हणाली माझं शाल्वराजावर प्रेम आहे म्हणून त्याला सोडून दिलं आणि अंबिका आणि अंबालिकाबरोबर विचित्रवीर्याचा विवाह लावला. पण तो रोगी असल्यामुळे तो मरण पावला. मग भगवान कृष्णद्वैपायन व्यासमुनींनी त्यांच्याकडे तिच्यापासून संतती निर्माण केली. एक धृतराष्ट्र, दुसरा पंडू आणि दासीपासून विदुर. आता सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासाने ही संतती निर्माण केली. परीक्षित राजा, धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी. तिला 100 पुत्रांनी एक कन्या झाली. कन्येचं नाव होतं दुःशला आणि सगळ्यात थोरला मुलगा होता दुर्योधन. पंडूराजाची पत्नी होती कुंती. तिला धर्म, वायू, इंद्र यांच्यापासून युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन नावाचे 3 पुत्र झाले. त्याची दुसरी पत्नी होती माद्री. तिला अश्विनी कुमारापासून नकुल आणि सहदेव असे 2 पुत्र झाले. या 5 पांडवांच्या द्वारा द्रौपदीपासून तुझ्या 5 चुलत्यांचा जन्म झाला. त्यानंतर युधिष्ठिराला दुसऱ्या स्त्रीपासून जो मुलगा झाला तो प्रतिविंध्य. भीमसेनाचा पुत्र श्रुतसेन म्हणजे द्रौपदीशिवाय या इतर भार्या होत्या त्यांच्यापासून झालेली संतती. अर्जुनाचा मुलगा श्रुतकीर्ती, नकुलाचा शतानीक, सहदेवाचा श्रुतकर्मा. याच्याशिवाय युधिष्ठिराला पौरवी नावाच्या पत्नीपासून देवक, भीमसेनाला हिडिंबेपासून घटोत्कच, कालीपासून सरबत नावाचा पुत्र झाला. पर्वतकुमारी विजयीपासून सहदेवाला सुहोत्र आणि करेणुमतीपासून नकुलाला निरमित्र झाला. नागकन्या उलुपीपासून अर्जुनाला इराबान झाला आणि मणिपूर नरेशाच्या कन्येपासून बब्रुवाहन झाला. पण कराराप्रमाणे बब्रुवाहन त्याच्या आजोबाचा पुत्र मानला गेला, कारण लग्नाच्या आधी तसा करार झाला होता. गेला झालेला मुलगा मुलीच्या वडिलांनी सांगितलं मला द्यायचा म्हणून बब्रुवाहन तिकडेच राहिला. अर्जुनाला सुभद्रा नावाच्या पत्नीपासून तुझा पिता अभिमन्यू झाला. वीर अभिमन्यूने सर्व अतिरथींना जिंकलं होतं आणि अभिमन्यूला उत्तरेच्या ठिकाणी परीक्षित राजा तुझा जन्म झाला. कुरुवंश जेव्हा नष्ट झाला होता तेव्हा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तू सुद्धा जळून गेला होतास. पण भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रभावाने तुला त्या मृत्यूच्या जबड्यातून सोडवलं. राजा, आता तुला जन्मेजय, श्रुतसेन, भीमसेन आणि उग्रसेन असे पुत्र आहेत पराक्रमी. तुला तक्षक डसल्यानंतर मृत्यू येईल हे समजल्यावर तुझा पुत्र जन्मेजय रागाने सर्पयज्ञ करेल आणि यज्ञकुंडामध्ये सगळ्या सर्पांचं हवन करेल. तो कावशेय तुराची
पुरोहित म्हणून नेमणूक करेल, सगळ्या पृथ्वीवर विजय मिळवेल, यज्ञाच्या द्वारा भगवंताची आराधना करेल. या जन्मेजयाला जो पुत्र होईल तो शतानीक. तो याज्ञवल्क्य ऋषीपासून तिन्ही वेदाचं आणि कर्मकांडाचं शिक्षण घेईल. कृपाचार्याकडून अस्त्रविद्येचं शिक्षण प्राप्त करेल. शौनकाकडून आत्मज्ञान संपादन करेल आणि परमात्म्याची प्राप्ती करून देईल. शतानिकाचा पुत्र सहस्रानिक, त्याचा अश्वमेधज, त्याचा असीम कृष्ण आणि त्याचा नेमी चक्र होईल. ही पुढच्या पिढ्या सांगितली. जेव्हा हस्तिनापूर गंगा नदीमध्ये वाहून जाईल तेव्हा तो कौशांबीपुरीमध्ये सुखाने राहील. नेमी चक्राचा पुत्र होईल चित्ररथ, त्याचा कविरथ, त्याचा वृष्टिमान, त्याचा सुषेण, त्याचा सुनीथ, पुढे नृचक्षु, सुखीनल, परिप्लव, सुनय, मेधावी, नृपंजय, दूर्व आणि दुर्वाचा पुत्र तिमी होईल. तिमीला बृहद्रथ होईल, बृहद्रथाला सुदास, पुढे शतानिक, दुर्दमन, बहिनर, दंडपाणी, निमी आणि त्याच्यापासून क्षेमकाचा जन्म होईल. अशा प्रकारे तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोन्हीचे उत्पत्तीस्थान असलेल्या सोमवंशाचं वर्णन ऐकवलं. हा वंश कलियुगामध्ये राजा क्षेमकाबरोबर समाप्त होईल. आता तुला मगधाचे वंश सांगतो. जरासंधाचा मुलगा सहदेव इथपर्यंत आलं. त्याला मार्जारी, पुढे श्रुतश्रवा, आयतायू, आयुतायूपासून निरमित्र, पुढे सुनक्षत्र, बृहत्सेन, कर्मजित, श्रुतंजय, विप्र आणि शुची. शुचीपासून क्षेम, पुढे सुव्रत, धर्मसूत्र, शम, द्युमत्सेन, द्युमत्सेनापासून सुमती, पुढे सुबल, सुनीथ, सत्यजित, विश्वजित, रिपुंजय असे बृहद्रथ वंशाचे राजे होतील. यांचा काळ 1000 वर्षाचा असेल. आता शुकाचार्य म्हणतात, अनु आणि द्रुजू या तिचे जे पुत्र होते की नाही, त्यातल्या अनुला सभानर, चक्षु, परोक्षाचे 3 पुत्र झाले. सभानराचा काननर, त्याचा संजय, त्याचा जन्मेजय, त्याचा महाशील, महामना, उशीनर, तितिक्षु. उशीनराला शिबी, वन, शमी, दक्षाचे 4 पुत्र झाले. शिबीला वृषदर्भ, सुवीर, मद्र, कैकेय असे 4 पुत्र झाले. तितिक्षुला ऋषादथ, ऋषद्रथ, ऋषद्रथाचा हेम, त्याचा सुतपा, त्याचा बली नावाचा पुत्र होता. त्या बलीला दीर्घतमा ऋषीपासून अंग, वंग, कलिंग, सुह्य, पुंड्र आणि अंध्र असे 6 पुत्र झाले. त्यांनी आपापल्या नावाने पूर्व दिशेकडे 6 देश वसवले. अंगाचा पुत्र खनपान, त्याचा दिवीरथ, त्याचा धर्मरथ, पुढे चित्ररथ, रोमपाद, त्याचा मित्र दशरथ याने आपली शांता नावाची कन्या रोमपादाला दत्तक दिली. शांतेचा विवाह ऋष्यशृंग मुनीबरोबर झाला. विभांडक ऋषींना हरणीपासून झालेला हा मुलगा ऋष्यशृंग. रोमपादाच्या राज्यामध्ये पुष्कळ दिवस पाऊस पडला नाही, तेव्हा त्यांनी अप्सरांना पाठवून ऋष्यशृंगाला परत आणलं आणि ऋष्यशृंगाला आणल्यावर पाऊस पडला. मग त्यांनी इंद्रदेवतेला उद्देशून यज्ञ केला. तेव्हा संतानहीन राजा रोमपादाला पुत्र झाला. दशरथाने सुद्धा त्याच्याकडूनच पुत्रकामेष्टी करवला आणि त्याला 4 पुत्र झाले. रोमपादाला चतुरंग नावाचा पुत्र झाला. त्याचा मुलगा पृथुलाश्व, त्याचा बृहद्रथ, बृहत्कर्मा, बृहद्भानु असे 3 पुत्र झाले. बृहद्रथाचा पुत्र बृहन्मना आणि त्याचा जयद्रथ. जयद्रथाच्या पत्नीचं नाव होतं संभूती. तिला विजय, विजयाला धृती, धृतीला धृतव्रत,
धृतवताला सत्कर्मा आणि सत्कर्माला अधिरथ झाला. अधिरथ सुद्धा कोळी नाही आहे किंवा सारथी किंवा सूत नाही आहे. त्याने कर्णाचा सांभाळ केला ना. तो क्षत्रिय आहे. फक्त सारथ्य कर्म झाल्यामुळे त्याला सूत म्हणायला लागले एवढंच. अधिरथाला संतान नव्हतं. त्याला गंगेमध्ये वाहत आलेला एक मुलगा सापडला. तो कुंतीनं पेटीमध्ये घालून सोडलेला कर्ण. तो कुंतीला कुमारी अवस्थेमध्ये झालेला मुलगा होता. अधिरथाने त्याचा सांभाळ केला. कर्णाच्या पुत्राचं नाव वृषसेन. नंतर ययातीचा तिसरा पुत्र द्रुह्यू याचा वंश सांगितलाय. द्रुह्यला झाला बभ्रू, त्याचा सेतू, आरब्ध, गांधार, धर्म, धृत, दुर्मना, प्रचेता. प्रचेताला 100 पुत्र झाले. ते उत्तर दिशेला म्लेच्छांचे राजे झाले. म्हणजे आजचा सगळा मध्य आशिया तिथले म्लेच्छ झाले सगळे. नंतर तुर्वसू नावाचा जो पुत्र होता, यदू तुर्वसू, ययातीला त्याचा अजून एक मुलगा तुर्वसू. 2 पुत्र देवयानीला झाले आणि तुर्वसू, द्रुह्यू, अनु हे दुसऱ्या पत्नीला झाले. त्यांच्याच प्रचेताच्या कुळामध्ये पुढे तुर्वसूच्या कुळामध्ये वन्नी, भर्ग, भानुमान, त्रिभानू, करंधम, मरुत. मरुत मात्र निपुत्रिक होता. त्याने पुरुवंशातील दुष्यंताला आपला पुत्र मानला. दुष्यंत आपल्याला राज्य मिळावे या इच्छेने आपल्याच वंशात परत आला. आता मी ययातीच्या ज्येष्ठ पुत्र होता. यदू, देवयानीपासून झालेला मुलगा यदू. म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्या कुळामध्ये जन्माला आलाय तो यदुवंश. यदू हा कोणाचा मुलगा? ययातीचा मुलगा, देवयानीपासून झालेला. वर्णयामि महापुण्यं सर्वपापहरं नृणां यदोर्वंशं नरश्रुत्वा सर्वपापैः प्रमुच्यते. यदूचा वंश परमपवित्र आहे. माणसाची सर्व पाप नाहीशी करणार आहे. त्याचे जे श्रवण करतील ते सर्व पापापासून मुक्त होतील. या वंशामध्ये भगवंतांनी कृष्णाच्या रूपाने अवतार घेतला. यदूला 4 मुलं होती, सहस्रजित, क्रोष्टा, नल, रिपू. सहस्रजिताचा शतजित, शतजिताला महाहय, वेणुहय, हैहय असे पुत्र झाले. हये याचा पुत्र धर्म, पुढे नेत्र, कुंती, सोहंजी, सोहंजीचा महिष्मान, महिष्मानाचा भद्रसेन. भद्रसेनाला दुर्मद आणि धनक असे 2 पुत्र झाले. धनकाला कृतवीर्य, कृताग्नी, कृतकर्मा, कुतौजा, कृतौजा असे 4 पुत्र झाले. कृतवीर्याचा एक पुत्र अर्जुन, तो सहस्रार्जुन आपण बघितला मागे. हा 7ही द्वीपाचा एकछत्री सम्राट झाला. त्याला दत्तात्रेयाकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त झाली होती. त्याची बरोबरी कोणीही करू शकत नव्हतं. तो सहस्रबाहू होता. 85,000 वर्ष त्यांनी विषयाचा उपभोग घेतला, राज्य भोगलं, तरी शरीरातलं बळ कमी झालं नाही. त्याचं स्मरण केल्यावर हरवलेलं धन सापडतं. त्याच्या हजारो पुत्रापैकी परशुरामाने मारले सगळे ना. सहस्रार्जुनाचे पुत्र 5 पुत्र जिवंत राहिले. जयध्वज, शूरसेन, वृषभ, मधु आणि ऊर्जित. जयध्वजाच्या मुलाचं नाव तालजंग. त्याला 100 पुत्र झाले. ते तालजंग क्षत्रियाचं कुळ झालं. सगरांनी त्यांचा संहार केला. त्या 100 पुत्रामध्ये वितिहोत्र सर्वात थोरला. त्याचा मुलगा मधु, त्याचे 100 पुत्र.
त्यातला सर्वात थोरला वृष्णी. या वृष्णी वंशामध्ये भगवान जन्माला आले. यदुवंशातला जो वृष्णी होता त्यामध्ये यादवांची 100 कुळं होती. कळलं का? यादवांची 100 कुळं होती. सर्वात थोरला वृष्णी, त्याचा मधू. वृष्णी आणि यदू यांच्यामुळे हा वंश माधव, वार्ष्णेय, यादव या नावाने प्रसिद्ध आहे. गीतेमध्ये वार्ष्णेय शब्द येतो कृष्णाला उद्देशून. यदूचा मुलगा कृष्ट्रा, याच्या मुलाचं नाव वृजनवास होतं. त्याचा मुलगा श्वाही, त्याचा ऋषेकू, ऋषेकूचा चित्ररथ, त्याचा मुलगा शशबिंदू. तो परमयोगी भोगैश्वर्य संपन्न होता. तो 14 रत्नाचा स्वामी, चक्रवर्ती आणि युद्धामध्ये अजिंक्य होता. त्या शशबिंदूला 10,000 स्त्रिया होत्या. प्रत्येकीला 1-1 लाख मुलं झाली आहेत. त्यांची 100 कोटी मुलं होती. त्यापैकी पृथुश्रवा इत्यादी 6 पुत्र मुख्य होते. पृथुश्रव्याच्या पुत्राचे नाव धर्म, त्याचा मुलगा उशना, त्याने 100 अश्वमेध यज्ञ केले. उशनाचा मुलगा रुचक, त्याला 5 पुत्र झाले. पुरुजित, रुक्म, रुक्मेशू, पृथू आणि जामग. जामगाच्या पत्नीचं नाव शैब्या. जामगाला पुष्कळ दिवस संतान झालं नाही, म्हणून दुसरा विवाह त्यांनी केला नाही. का? बायकोच्या भीतीनं. बायकोने दम दिला होता, आत्महत्या करीन दुसरं लग्न केलं असतं. एकदा त्यांनी शत्रूच्या घरातून भोज्या नावाची कन्या अपहरण करून आणली. त्या शैब्याने आपल्या पतीच्या रथावर त्या कन्येला पाहिलं आणि संतापून विचारलं, कपट्या, कोणाशी लग्न केलंस? तो म्हणाला, अगं ही तुझी सून आहे. ही हसली आणि म्हणाली, मला कोणीही संतान नाही, मग सून कशी? नाही, मला तुला जो मुलगा होणार आहे त्याच्याकरता आधीच सून आणली मी. पुढे विश्वेदेव पितराने त्याच्यावर कृपा केली आणि त्याला मुलगा झाला. त्याचं नाव विदर्भ. इथून विदर्भाचा वंश सुरू झाला की ज्या कुळामध्ये रुक्मिणी जन्माला आली. श्री शुक उवाच तस्यां विदर्भो जनयेत् पुत्रौ नाम्ना कुशक्रतौ तृतीयं रोमपादञ्च विदर्भकुलनंदनम. त्या विदर्भाला भोज्या नावाच्या पत्नीपासून कुश, क्रथ, रोमपाद असे 3 पुत्र झाले. रोमपाद हा कुलदीपक होता. त्याला बभ्रू, त्याला कृती, त्याला उशिक, त्याला चेदी. आता चेदीच्या वंशामध्ये शिशुपाल झाला. क्रथाचा पुत्र कुंती, कुंतीचा पुत्र धृष्टी, धृष्टीचा निर्वृती, निर्वृतीचा दशार्ह आणि दशार्हाचा व्योम. व्योमापासून जीमूत, पुढे विकृती, भीमरथ, नवरथ आणि दशरथ. दशरथापासून शकुनी, करन्भी, देवरात, देवक्षत्र, मधु, कुरुवंश, कुरुवश, कुरुवशापासून अनु, अनुपासून पुरुहोत्र, आयु, सात्वत. सात्वताला भजमान, भजी, दिव्य, वृष्टी, देवावृध, अंधक आणि महाभोज असे 7 पुत्र झाले. भजमानाच्या 2 पत्न्या होत्या. एकीपासून निमलोची, किंकिण आणि धृष्टी असे 3 पुत्र झाले. दुसऱ्या पत्नीपासून शताजित, सहस्रजित आणि आयुताजित असे 3 पुत्र झाले. देवव्रधाचा पुत्र होता बभ्रू. देवावृध आणि बभ्रू यांच्या संबंधी असं म्हटलं जातं की आम्ही लांबून जसे ऐकले आहे तसे आता जवळून पाहत आहे. बभ्रू मनुष्यामध्ये श्रेष्ठ होता. देवावृध देवाच्या समान होता. बभ्रू आणि देवावृधाकडून उपदेश घेऊन 14,065 माणसांनी परमपद प्राप्त करून घेतलं.
सात्वताच्या पुत्रामध्ये महाभोज सुद्धा धर्मात्मा होता. त्याच्याच वंशामध्ये भोजवंशी यादव झाले. म्हणजे भोज नावाचं एक कुळ होतं. त्या कुळात कंस जन्माला आला. कळलं? वृष्णी कुळामध्ये कृष्ण जन्माला आला. 100 कुळापैकी हे कुळ आहेत. वृष्णीचे सुमित्र आणि युधाजित असे 2 पुत्र झाले. युधाजिताला शिनी आणि अनमित्र असे 2 पुत्र होते. अनमित्रापासून निम्न, पुढे सत्राजित आणि प्रसेन नावाचे पुत्र झाले. या सत्राजिताची मुलगी सत्यभामा पुढे येणार आहे. शिनीपासून सत्यक झाला. सत्यकाला युयुधान, या युयुधानाचा गीतेमध्ये उल्लेख आहे. युयुधानो विराटश्च. तो सात्विकी नावाने प्रसिद्ध होता. सात्विकीचा जयाचा कुणीचा पुत्र युगंधर झाला. अनमित्राच्या 3ऱ्या पुत्राचे नाव वृष्णी होते. त्याला श्वफलक आणि चित्ररथ हे 2 पुत्र होते. श्वफलकाच्या पत्नीचे नाव गादिनी होते. तिचा पुत्र सर्वात ज्येष्ठ पुत्र अक्रूर. त्याच्या व्यतिरिक्त आसंग, सारमेय, मृदुर, मृदुविद, गिरी, धर्मवृद्ध, सुकर्मा, क्षेत्रोपेक्ष, अरिमर्दन, शत्रुघ्न, गंधमादन, प्रतिबाहू असे 12 पुत्र त्याला झाले. त्याला सुचिरा नावाची बहीण होती. अक्रूराचे 2 पुत्र देववान आणि उपदेव असे 2 पुत्र होते. शफलकाचा भाऊ चित्ररथ याला पृथु आणि विदुरथ झाला. हे सगळे पुत्र वृष्णीवंशीय होते. सात्वताचा पुत्र अंधक होता. त्याला कुक्कुर, भजमान, शुची आणि कम्मलबरी असे 4 पुत्र झाले. कुक्कुराला वन्ही, त्याला विलोमा, कपोतरोमा, अनु, तुंबरू, अंधक, दुंदुबी, हरिद्योताला पुनर्वसू, आहुक आणि त्याला आहुकी नावाची कन्या झाली. आहुकाला देवक आणि उग्रसेन असे 2 पुत्र होते. देवकाला देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन असे 4 पुत्र झाले. आणि त्याच्या धृतदेवा, शांतिदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा, देवकी अशा 7 बहिणी होत्या. वसुदेवाने या सर्वांशी विवाह केला. उग्रसेनाचे कंस, सुदामा, न्यग्रोध, कंक, शंकू, सुहू, राष्ट्रपाल, सृष्टी, तुष्टिमान असे 9 पुत्र होते. आणि 5 कन्या होत्या उग्रसेनाला. कंसा, कंसावती, कंका, शूरभू, राष्ट्रपालिका. त्यांचा विवाह देवभाग इत्यादी वसुदेवाच्या लहान भावाशी झाला. जो विदुरथ होता त्याचा मुलगा शूर, त्याचा भयमान, पुढे शिनी, स्वयंभोज, हृदिक, देवबाहू, शतधन्वा, कृतवर्मा असे 3 पुत्र झाले. देवमिडाचा पुत्र शूर, त्याच्या पत्नीचं नाव मारिषा. हा शूरसेन होता. त्याच्या पोटी वसुदेव जन्माला आला. कोण होते तिची मुलं? वसुदेव, देवभाग, देवश्रवा, आनक, संजय, शामक, कंक, शमीक, वत्सक, वृक असे 10 पुत्र शूरसेनाला झाले. त्यापैकी वसुदेव थोरला. वसुदेवाच्या जन्माच्या वेळेला नगारे आणि नौबती आपोआप वाजू लागल्या. म्हणून वसुदेवाचं नाव पडलं आनकदुंदुभी. जन्माच्या वेळी दुंदुभी वाजल्या म्हणून त्याचं नाव पडलं आनकदुंदुभी. तेच भगवान श्रीकृष्णाचे वडील. वसुदेवाला 5 बहिणी. पृथा म्हणजे कुंती. कळलं का? ती कुंती भोजाला दत्तक दिली म्हणून तिचं नाव कुंती झालं. पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतश्रवा, राजादिदेवी अशा 5 बहिणी होत्या. वसुदेवाचे वडील शूरसेन. त्यांचा कुंतीभोज नावाचा मित्र होता. कुंतीभोज निपुत्रिक होता म्हणून शूरसेनाने आपली कन्या पृथा त्याला दत्तक दिली म्हणून तिचं नाव कुंती झालं. कुंतीनं दुर्वासाला प्रसन्न करून घेऊन देवतांना बोलावण्याची विद्या मिळवली आणि परीक्षा घेण्याकरता सूर्याच्या मंत्राचा जप केला. सूर्य प्रगट झाला. कुंतीला आश्चर्य वाटलं.
ती म्हणाली, भगवन मला क्षमा करा, मी परीक्षा घेण्याकरता या विद्येचा प्रयोग केला, आपण परत जावे. सूर्यदेव म्हणाले, देवी माझं दर्शन निष्फळ होणार नाही, तुला माझ्यापासून पुत्र होईल, पण तुझं कौमार्य मात्र नष्ट होणार नाही. म्हणून तिच्या उदरामध्ये गर्भस्थापन करून सूर्यदेव निघून गेले. तेव्हा कुंतीला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र झाला. लोकनिंदेच्या भीतीने त्या बालकाला नदीच्या प्रवाहात सोडून दिलं. तो कर्ण. नंतर कुंतीचा विवाह तुझे पणजोबा पांडू यांच्याशी झाला, म्हणजे परीक्षितीचे पणजोबा. श्रुतदेवेचा विवाह करुष देशाचा राजा वृद्धशर्मा याच्याशी झाला. तिला दंतवक्त्र नावाचा मुलगा झाला. पूर्वजन्मी सनकादी ऋषीच्या शापामुळे हा हिरण्याक्ष होता. केकय देशाचा राजा धृष्टकेतू याचा श्रुतकीर्तीशी विवाह झाला. तिला संतर्दन वगैरे 5 कैकेयी राजकुमार झाले. वसुदेवाच्या बहिणीचा वंश चाललाय. राजादिदेवीचा विवाह जयसेनाशी झाला. त्याला विंद आणि अनुविंद असे 2 पुत्र झाले. ते अवंती नगरीचे राजे झाले. चेदिराज दमघोष याने श्रुतसेवेचे पाणी ग्रहण केले. त्याचा पुत्र होता शिशुपाल. त्यांचं वर्णन पूर्वी केलेलं आहे. देवभागाची पत्नी कंसा हिच्यापासून देवभागाला चित्रकेतू आणि बृहद्बल नावाचे 2 पुत्र झाले. देवश्रवाची पत्नी कंसवती हिला सुवीर आणि इशुमान नावाचे 2 पुत्र झाले. आनकाची पत्नी कंका हिला शत्रुजित आणि पुरुजित नावाचे 2 पुत्र झाले. संजयाची पत्नी राष्ट्रपाली हिला वृष दुर्मर्षण असे अनेक पुत्र झाले. शामकाला शूरभूमी नावाच्या पत्नीपासून हरिकेश आणि हिरण्याक्ष झाले. मिश्रकेशी अप्सरेपासून वत्सकाला वृक्र नावाचे पुष्कळ पुत्र झाले. वृकाला दुर्वाक्षीपासून तक्ष पुष्कर शाल, शमिकाला सुदामीपासून सुमित्र अर्जुनपाल असे अनेक पुत्र झाले. कंकाला कर्णिकेपासून रतधाम आणि जय असे 2 पुत्र झाले. वसुदेवाच्या पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला आणि देवकी अशा 7 भार्या होत्या. त्यात देवकी मुख्य होती. रोहिणीपासून वसुदेवाला बलराम आणि गद, सारण, द्रुमद, विपुल, धृत, कृत इतके पुत्र झाले. पौरवीपासून 12 पुत्र झाले. मदरेपासून उपनंद कृतक शूर झाला. कौसल्या नावाची एक भार्या आहे, त्यात वंशाचा दिवा असा केशी नावाचा एकच पुत्र झाला. रोचनेपासून हस्त हेमांगत झाला. इलेपासून उरुवल्क. धृतदेवेपासून वसुदेवांना विपृष्ठ नावाचा मुलगा झाला. शांतिदेवेपासून श्रम आणि प्रतिश्रुत नावाचे अनेक पुत्र झाले. उपदेवेचे पुत्र कल्पवर्ष इत्यादी 10 राजे होते. त्यांना श्रीदेवेचे वसु, हंस, सुवंश हे पुत्र झाले. देवरक्षतीपासून गद इत्यादी 9 पुत्र झाले. म्हणून कृष्णाला एका ठिकाणी गदाग्रज म्हटले. बा गदा हा सावत्र भाऊ आहे त्यांचा. धर्माने जसा 8 वसूंना जन्म दिला, तसा वसुदेवाने सहदेवेपासून पुरुविश्रुत नावाच्या 8 पुत्रांना जन्म दिला. देवकीपासूनही वसुदेवाला 8 पुत्र झाले. ती कृष्ण आणि बलराम सोडून बाकी कंसांनी मारले. त्यांची नावं कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, रुजू, संमर्दन, भद्र, शेषावतार, बलराम आणि 8वा कृष्ण. तसंच तुझी आजी भाग्यशाली सुभद्रा ही सुद्धा वसुदेवाचीच कन्या होती. जगामध्ये जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, यदा यदेह धर्मस्य क्षयो वृद्धिश्च पाप्मनः तदा तु भगवान ईश आत्मानं सृजते हरिः. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, पापाची वृद्धी होते, तेव्हा भगवान अवतार घेतो.
भगवान सर्वाचे साक्षी आहेत, सर्वांचा आत्मा आहेत. त्यांच्या जन्माचं किंवा कर्माचं दुसरं कोणतंही कारण नाही. जेव्हा राजाच्या रूपातील असुर पृथ्वीला पीडा द्यायला सुरुवात करतात, त्या पृथ्वीवरचा दुष्टांचा भार उतरवण्याकरता भगवान मधुसूदन आणि बलरामासह अवतीर्ण झाले आणि त्यांनी मोठमोठ्या देवाला मनाने सुद्धा कल्पना करता येणार नाहीत अशी कार्य केली. कलियुगामध्ये जन्म घेणाऱ्या भक्तावर अनुग्रह करण्याकरता, आपल्या भक्ताचं दुःख शोक अज्ञान नाहीच करण्याकरता भगवंतानी आपल्या पवित्र यशाचा विस्तार केला. भगवंताचं यश हे श्रेष्ठ तीर्थ आहे. संतांच्या कानाचं ते साक्षात अमृत आहे. एकदा जरी कानाच्या उंदळीनं त्याचं आचमन केलं तरी कर्माच्या वासना समूळ नष्ट होतात. भोज वृष्णी अंधक मधु शूरसेन दशारह कुरु संजय आणि पांडव ही सगळी कुळं भगवंताची स्तुती गातात. भगवंतानी त्यांच्याच कुळामध्ये जन्म घेऊन आपल्या लीलेनं सर्व भूलोकाला आनंद दिला. सुंदर कानातील मकराकृती कुंडल, त्यामुळे चमकणारे गाल, विलासपूर्ण हास्य, हे कितीही पाहिलं तरी सुद्धा स्त्री पुरुष तृप्त होत नव्हते. भगवंतानी मथुरेमध्ये वसुदेवाच्या घरी जन्म घेतला, गोकुळामध्ये गेले, तेथील कार्य पूर्ण केलं. नंतर पुन्हा मथुरेमध्ये आले, शत्रूचा संहार केला, अनेक स्त्रियाबरोबर विवाह केले, हजारो पुत्रांना जन्म दिला, अनेकांना आपला साक्षात्कार करून दिला, वेदाची लोकांमध्ये स्थापना केली, अनेक यज्ञ केले आणि स्वतःचं पूजन केलं. कौरव पांडवामध्ये आपसात वैर निर्माण केलं. त्या वैराच्या अग्नीतून पृथ्वीवरचा पुष्कळ भार हलका केला. या युद्धामध्ये नुसत्या आपल्या नजरेनं भगवंतानी पुष्कळ सैन्याचा विध्वंस केला. पण पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा डंका वाजवला आणि नंतर उद्धवाला आत्मतत्वाचा उपदेश करून भगवान निजधामाला गेले. इथे नवम स्कंद संपलेला आहे.